हॅलो स्टुडंट्स, आता हे बघा, हे फिगर मी दाखवायला लागले तुम्हाला की ट्रान्समिशन ऑफ अ एंट्रिक फीवर आहे की कसं ट्रान्समिशन होत असतात. ठीक आहे. आता बघा, हे पर्सनची बॉडी दिलेलं आहे, त्याच्यामध्ये स्टमक आहे, इंटेस्टाईन आहे, अलॉंग विथ दॅट जे आहे पेयर पॅचेस पण प्रेझेंट आहे. तुम्हाला माहितीच आहे पेयर पॅचेस कुठं असतात. आता बघा की हे इजेशन असं दिलेलं आहे. सो इजेशन असं एंटर केलं किंवा जो एंटरिंग आहे तो वाया थ्रू द थोरॅसिक डक्ट इन टू द ब्लड स्ट्रीम, डायरेक्टली ब्लड स्ट्रीममध्ये एंटर जाणारा तो, दॅट इज द बॅक्टेरियमा असं दिलेलं आहे. तर आता हे कॅरियर झालं, इथं पण डायग्राम दिले, तो गॉल ब्लॅडरला तिथंपर्यंत गेलं. तिथं जे आहे गॉल ब्लॅडरपासून जे आहे तो जे बॅक्टेरिया आहे त्या पर्सनमधून, जे इन्फेक्टेड पर्सन आहे ना, त्या इन्फेक्टेड पर्सन जे आहे फिकस थ्रू जे आहे, सो दॅट इज द अनवॉन्टेड वेस्ट मटेरियल जे आहे तो बाहेर येणार. म्हणजे आता हे अनवॉन्टेड वेस्ट मटेरियलमध्ये काय आहे, बॅक्टेरिया प्रेझेंट आहे. त्या बॅक्टेरियाचं नाव काय आहे, सॅलमॅन्ना टायफे प्रेझेंट आहे. आता ह्या बॅक्टेरिया आता काय होणार, तो कंटॅमिनेट करणार की काय कुणाला कंटॅमिनेट करणार, फूडला कंटॅमिनेट करणार, मिल्कला कंटॅमिनेट करणार, फिशला कंटॅमिनेट करणार आणि ड्रिंकिंग वॉटरला कंटॅमिनेशन होणार. की डेफिनेटली वॉटर असू दे तो कंटॅमिनेट होणारच आहे, त्याच्यामध्ये फिशेस असतात. आणि अलॉंग विथ द मिल्कमध्ये जे आहे तो पण कंटॅमिनेट होतात. फूड जे आहे तो फॉईल किंवा जे फ्लाईंग असतात ना, इन्सेक्ट थ्रू जे आहे फूड कसं होतात ते की कंटॅमिनेशन होतात. आता हे फूड आणि हे मिल्क जे कंटॅमिनेट झालेले ते आम्ही घेतल्यानंतर की तो इंजेक्शन झालं की घेतलं आम्ही की वी हॅव टेकन दॅट फूड ऑर द मिल्क ऑर दिस दॅट इज द फिश ऑर द water, so that we have taken, that entered into the stomach, which is via entered into the blood stream here directly, so which enters directly into the pair patches here. Okay, so that absorption in the lymphatics असणार आहे. ठीक आहे. म्हणजे ह्या पद्धतीने काय होणार, तो ट्रान्समिशन होतात. ते कोणतं, सॅलमॅन्ना टायफेचं आहे. तर म्हणून मी काय म्हणते, जे इथं तर ऑलरेडी वॅक्सिन्स अवेलेबल आहे, तो वॅक्सिनेशन जे आहे चिल्ड्रन्सला देत असत, पुढे होऊन ते आहे की तो टायफॉईड होऊ नये म्हणून जे आहे वॅक्सिन्स अवेलेबल आहे. ठीक आहे. म्हणून जे आहे टायफॉईड होत नाही आहे. पण आपल्याला प्रिकॉशन्स म्हणून जे आहे काय घ्यायचे म्हणत तर, सो डोंट हॅव द कंटॅमिनेटेड, सो वेरेवर द वॉटर्स आर प्रेझेंट, जे मिल्क आहे, सो क्लीननेस इज मेंटेन्ड एव्हरीवेअर. ओके, हे पण पॉईंट जे आहे तो तिथं इन्क्लुडेड होतात की प्रिकॉशन्स इज बेटर दॅन द क्युअर. हे जे आहे बेस्ट आहे, त्यासाठी प्रिकॉशन जे आहे घ्यायलाच पाहिजे. ठीक आहे. आता हे होतं काय आपलं की दॅट इज द कॉल्ड ॲज दॅट इज द टायफॉईड, बॅक्टेरियल डिसीजमधले टायफॉईड फिअर. ठीक आहे. नेक्स्ट कमिंग टू द अनदर डिसीज कॉल्ड ॲज अ बॅक्टेरियल डिसीज कॉल्ड ॲज अ निमोनिया. ठीक आहे. तर तुम्ही नेहमी ऐकत असता हे जे सगळे डिसीज आहे ना, आम्ही नेहमी ऐकत असतो काही एवढं काही त्याच्यामध्ये नावामध्ये काही वेगळं नाहीच आहे. तर फक्त त्याचं काय आहे हे लक्षात यायला पाहिजे. म्हणून मी काय केलं की थोडक्यात आपल्याला इझी होण्यासाठी मी ह्या पद्धतीने मी स्टार्ट केले आणि फक्त तो डिसीजला असणारे ह्या पद्धती पण पुन्हा मी परत काय आपल्याला रेग्युलर जे क्लासेस आहेत ते त्या पद्धतीनेच मी घेणार आहे. ठीक आहे. काही डाऊट असेल तर मला प्लीज विचारा तुम्ही. निमोनिया काय, निमोनिया इज द इन्फ्लेमेटरी कंडिशन्स ऑफ द लंग्स असणार आहे. म्हणजे निमोनिया जे आहे तर इन्फ्लेमेशन होणार की कुठं होणार, लंग्सला होणार, ते स्पेशली अल्व्हिओलायला. ओके. की निमोनिया जे डिसीज आहे तर डायरेक्टली आतापर्यंत जे आहे आम्ही कॉमन कोल्ड बघितलं होतं ना, त्या कॉमन कोल्डमध्ये काय होतं, रेस्पिरेटरी पॅसेजला किंवा नेझलला इन्फेक्शन असणार आहे कॉमन कोल्ड. पण इथं निमोनिया काय झाला माहिती की तो लंग्सला डायरेक्टली अफेक्ट केलं, की अल्व्हिओलायला डायरेक्टली अफेक्ट केलं. सो विच वेन द लंग्स इज फिल्ड विथ द फ्लूइड, ह्या फ्लूइड जे आहे तिथं फिल होणार की व्यवस्थित जे आहे एक्झलेशन आहे ते इनलेशन होणार नाही आहे. तो फ्लूइड जे आहे फिल्ड होणार. सो वी कॉल इट ॲज अ दिस कॉल्ड ॲज अ कन्सोलायडेशन्स अँड द एक्सुडेशन्स हिअर. सो द मेन कॉज ऑफ निमोनिया काय असणार आहे, सो डेफिनेटली बॅक्टेरियल डिसीज आहे म्हणत तर इन्फेक्टिशियस डिसीज आहे, which may be involved with rather than the bacteria, along with the virus, along with the fungi, along with the parasites here. फक्त आणि फक्त बॅक्टेरिया असं नाही आहे इथं की व्हायरस पण प्रेझेंट आहे, फंगी पण प्रेझेंट आहे आणि पॅरासाइट प्रेझेंट आहे. अलॉंग विथ हे तरी ऑर्गॅनिझम झालं. काही फिजिकल फॅक्टर्स लाईक केमिकल बर्न्स अँड द फिजिकल इंजुरी टू द लंग्स, की काही जे केमिकल्स आहे इंडस्ट्रियलमधलं तो असू दे, तो लंग्सला अफेक्ट करू शकतात. आणि काही इंजुरी जे आहे फिजिकल इंजुरी थ्रू द ॲक्सिडेंट असू दे किंवा काही फॅक्टर थ्रू जे लंग्सला अफेक्ट झालं तिथं पण निमोनिया होऊ शकतात.
ठीक आहे. सगळे फॅक्टर्स आले ना, विचार करा तुम्ही. टायफॉईडमध्ये तो बॅक्टेरिया होतं ठीक आहे बाबा, पण इथं निमोनिया तरी आम्ही सांगू शकतच नाही की हे बॅक्टेरियामुळं झालं का व्हायरसमुळं झालं किंवा काय की मला काहीतरी झालं होतं किंवा इंडस्ट्रीमध्ये मी वर्क करायला लागले, हे निमोनिया होऊ शकतात का? डेफिनेटली हे हे लक्षात ठेवा थोडक्यात थोडा. व्हायरल निमोनिया इज कॉमनली कॉज्ड बाय द व्हायरस कॉल्ड एज, म्हणजे व्हायरल निमोनिया असं असेल तर त्याला व्हायरसचं नाव काय असणार आहे? इन्फ्लुएंजा व्हायरस असणार आहे. रेस्पिरेटरी सिन्सायटियल व्हायरस असणार आहे तो, RSV. म्हणजे ह्या व्हायरस रेस्पिरेटरीला त्याचे जे व्हायरस आहे त्याचे जे सेल्स आहे मेंबर ऑफ सेल्समध्ये कन्वर्ट करणार, किंवा त्या व्हायरसचं नाव असणार आहे ॲडिनो व्हायरस पण म्हणू शकता तुम्ही, किंवा पॅरा इन्फ्लुएंजा पण म्हणू शकता. ठीक आहे, इन्फ्लुएंजा व्हायरस. वेल बॅक्टेरिया कोण असणार आहे? स्ट्रेप्टोकोकस निमोनिया. आता वर्ड इम्पॉर्टंट, कसं टायफा होतं ना तिथे, इथे कोण आहे? निमोनिया आहे. तर निमोनिया आले की तुम्ही काय लक्षात ठेवायचं? निमोनिया डिसीज आहे म्हणून. ठीक आहे, कॉमनली कॉल्ड ॲज अ निमोनिया. लक्ष झालं ना तुम्हाला? इन्फ्लुएंजा व्हायरस हे व्हायरल निमोनिया झालं. ठीक आहे. आता निमोनिया इज अ कॉमन डिसीज दॅट ऑकर इन द ऑल एज ग्रुप, लीडिंग कॉजेस डेथ अमॉंग द यंग अँड द ओल्ड. ओके, अँड द क्रोनिकली इल, म्हणजे जास्तीत जे आजार असतात त्यांच्यामध्ये प्लस यंग आणि ओल्डमध्ये पण हे निमोनिया होत असतात. चाइल्ड्समध्ये नाही आहे. ठीक आहे, ते तेवढं एक लक्षात ठेवायचं. आता ह्याचं सिम्पटम्स काय आहे निमोनियाचं? ह्या जे काही सिम्पटम्स आहे तर डेफिनेटली ह्या कसं एकाच वर्डमध्ये सांगायचं असेल तर त्यांना खोकला भरपूर असते. म्हणजे काय? कफ प्रोड्युसिंग ग्रीनिश ऑर द येल्लो स्प्युटम असणार आहे. खोकला एवढं असतं की त्या खोकल्यामधलं की त्यांना एक प्रकारचे जे आहे की तोंडातून जे आहे त्यांच्यामध्ये ग्रीनिश किंवा ग्रीन कलर किंवा येलोइश असं म्हणू शकतो हां, की ते स्पुटम. ठीक आहे, आम्ही जे थुकतो ना, त्यात थुकतो म्हणलं तर इथं काय झालं? स्प्युटम असं झालं किंवा फ्लेगम असं म्हणतात त्याला. ठीक आहे. निमोनियाचं काय सिम्पटम आहे? कफ आहे, भरपूर कफ आहे, किंवा तुम्ही जे काही त्या स्प्युटमला जे असं म्हणतो तर ठीक आहे, त्याला आम्ही स्प्युटम म्हणणार. हाय फीवर असणार आहे, दॅट मे बी अकंपनेड बाय द शेकिंग चिल्स असणार आहे. की फीवर आहे मग टायफॉईड आहे असं नाही, की ते फीवर पण इथं पण असणार आहे. सगळे जे जास्ती काही डिसीजेस आहेत त्याच्यामध्ये फीवरच आहे तिथे. तो एक प्रकारचे फिजिकल बॅरियर आहे, त्यामुळे ते फीवर असतं तिथं. बाय शेकिंग चिल्स हिअर, म्हणजे एवढं की असं थरथरी काप असणारे, दॅट इज शॉर्टनेस ऑफ अ ब्रीथ असणारे, अलॉंग विथ अ शार्प अँड द स्टेबलिंग चेस्ट पेन ड्युरिंग द डीप ब्रीथ अँड द कफ असणारे. म्हणजे आम्ही जास्ती असं खोकलत असताना आम्हाला जास्ती चेस्ट रिजनमध्ये आपल्याला पेन्स असतात. आणि हे मेजर सिम्पटम्स बाळा, मेजर म्हणजे काय झालं की जास्ती जे आहे त्या डिसीजचं सिम्पटम्स म्हणजे हे कफ आणि स्प्युटम प्रेझेंट आहे, आणि आपल्याला आम्ही जे आहे शेकिंग चिल लाईक अ फीवर असणार आहे, शॉर्टनेस ऑफ अ ब्रीथ असणार आहे, चेस्ट पेन असणार आहे. आणि लेस फ्रिक्वेंट सिम्पटम बघितलं तर निमोनियाचं कफिंग ऑफ अ ब्लड, हेडेक, दॅट इज अ स्वेटी, क्लेमी स्किन, लॉस ऑफ ॲपेटाईट, फॅटी, ब्लूनेस ऑफ द स्किन, नॉझिया, वॉमिटिंग, मूड स्विंगिंग अँड द जॉईंट पेन अँड द मसल ॲक असणार आहे. तर हे जे आहे तुम्ही ब्लड, आता हे येलो स्प्युटममध्ये नंतर जे आहे ते काय असणार आहे ते म्हणजे सिम्पटम्स कसं आहे हे मेजर आहे, पण जास्ती नसतात ते, म्हणजे काय कफमधलं ब्लड येणं हे जास्त नसतात हां. कधी कधी सिरियस झाले की तिथं येत असतात. हेडेक तरी कॉमन आहे, किंवा स्वेटिंग असतात, स्किन कसं होतात ते थोडक्यात व्हाईटिश नेचरमध्ये, भूक लागत नाही आहे, असं अंगाला असं ताण आल्यासारखं, आपल्याला उलटी येण्यासारखं आणि उलटी होणं, मसल पेन, जॉईंट पेन वगैरे, हे सगळं जे आहे कॉमन असणार आहे. ठीक आहे. आणि त्याच्यासाठी वॅक्सिनेशन इम्पॉर्टंट आहे. वॅक्सिनेशन इज इम्पॉर्टंट फॉर प्रिव्हेंटिंग निमोनिया इन बोथ चिल्ड्रन्स अँड द अडल्ट्स असणार आहे. So that is because of which we call it as a vaccinations against the Haemophilus influenza and the Streptococcus pneumonia is the first year of a life having a greater reduces the chance of causing pneumonia in the children's असणार आहे. ठीक आहे ना. आता ह्याच्यासाठी काय आहे, वॅक्सिनेशन इम्पॉर्टंट आहे. सो वॅक्सिनेशनच आहे का म्हणत, तर आता हे जे डिसीजेस आहे हे निमोनिया, तर इट इज नॉट गोइंग टू बी ऑकर्ड, बट इट इज कॉल्ड ॲज अ कम्युनिकेबल डिसीज आहे. तर जास्ती जे काही खोकलत असतात ना, त्यांच्याजवळ जायचं नाही आहे, किंवा त्यांच्याजवळ गेल्यानंतर तरी तुम्ही रुमाल वगैरे बांधायचं, कसं मास्क वगैरे बांधायचं, हे जे आहे आपल्याला प्रिकॉशन जे आहे घ्यायचं आहे. तर हे तुम्हाला माहितीच आहे. आणि त्या होऊ नये म्हणूनच आपल्याला जे आम्ही चिल्ड्रन्स असतो
त्यावेळेसच काय आहे फ्रॉम द बर्थ जे आहे वॅक्सिनेशन्स अवेलेबल असतात. कसं जे हेपॅटायटिस ए, हेपॅटायटिस बी, टायफॉईडचं असू दे, हे निमोनियाचं, हे सगळे कसं आहे वॅक्सिनेशन लहानपणीच अवेलेबल असतात. ते पुढं होऊन येऊ नये, पुढं होऊन हे डिसीजेस होऊ नये म्हणून काय असतात वॅक्सिनेशन असतात तिथे. मग आता हे वॅक्सिनेशन निमोनियाला आणि टायफॉईडला झालं, क्लिअर आहे सगळ्यांना आता तुम्हाला. आणि त्याच्यानंतर जे आहे आपल्याला की डेंग्यू फीवरसाठी वॅक्सिनेशन नव्हतं, ते प्रिकॉशन्स मेन इम्पॉर्टंट होतं. आणि कोणतंही डिसीज असू दे, प्रिकॉशन जे आहे महत्त्वाचंच आहे आणि तुम्हाला ते सगळ्यांना माहितीच आहे. मग म्हणून काय होतं की प्रिकॉशन्स इज द बेस्ट क्युअर हिअर, तो रिपीटेडली मी सांगायला लागले तिथं. ठीक आहे. मग हे दोन्ही जे होतं काय होतं, टायफॉईड आणि निमोनिया हे दोन्ही जे होतं काय होतं की बॅक्टेरियल डिसीज होतं. तर मी काय म्हणते तुम्हाला, नोटसाठी तुम्ही काय करा, आपल्या टेक्स्टबुक जे नवीन टेक्स्टबुक आहे ना त्याच्यामध्ये खूप चांगलं दिलेलं आहे. काय म्हणून सिम्पटम्स म्हणून दिलेलं आहे, प्रिकॉशन्स म्हणून दिलेलं आहे. थोडंसं तो रेफर करा, त्याच पद्धतीने तुम्ही नोट्स काढला तर तुम्हाला युजफुल होईल. का म्हणतात तोच आपल्याला परफेक्ट करायचे. रॅदर हे अंडरस्टँडिंगसाठी झालं. आणि इथं विचारलं तर तुम्हाला निमोनियाचं बॅक्टेरियल डिसीज, बॅक्टेरियलचं नाव काय आहे, व्हायरसचं नाव काय आहे आणि थोडक्यात सिम्पटम्स ते असतात. बाकी एवढं डिटेलमध्ये नाही, नीटसाठी म्हणते आहे मी. आता शॉर्ट नोटसाठी जरी थेरीला विचारलं तर आपल्या जे काही नवीन बुक 12वीचं आहे त्याच्यामध्ये खूप छान दिलेलं आहे, ते एकदा बघून घ्या. मग त्याच्यानंतर तुम्हाला काही डाऊट असेल तर मला तुम्ही विचारू शकता. ठीक आहे, सगळ्यांना क्लिअर झालं? ओके, थँक्यू.